मग माझी आता आल्यावरती काय सांगू, पत्र वाचलं नाहीस का? पण ते घरच्या घरीच सगळं होतं, त्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही. पुढल्या वर्षी निश्चित बाहेरगावी जाईल, काळजी नसावी. असो, आज तुम्हाला इथे अभिजित येऊन त्यांनी आपल्याला एसआयआर बद्दल अनेक गोष्टींची माहिती दिली. आजचा खास करून हा मेळावा मी तेवढ्यासाठीच आज बोलवला की एसआयआर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. एसआयआर तर येतच आहे, त्याच्यातनं पश्चिम बंगालमध्ये बिहारमध्ये काय झालं आपण पाहिलंच. त्याच्या अगोदर आपल्यापैकी अनेकांचं आणि आपल्याकडे असलेल्या अनेक इतर राजकीय पक्षांच्या देखील अनेकांचं या मतदार याद्यांवरती लक्ष नसल्यामुळे काय काय गोंधळ होऊ शकतात. आणि आता निवडणुका ही गोष्ट इतक्या प्रोफेशनल लेवलवरती आलेली आहे की यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमचं संपूर्ण. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाची इच्छा असते की बाबा मला खासदार व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, मला नगरसेवक व्हायचंय. पण आपल्या ह्या असल्या चुकीने आपण आयुष्यातली 5-5 वर्ष घालवतोय, ह्याचा काही आपल्याला अंदाज येतोय का? आज 20 वर्षापूर्वी ज्या वेळेला तुम्ही सगळं सहकारी माझ्याबरोबर सगळेजण आलात, त्यावेळेला तुमची मुलं किती वर्षाची होती आणि आज ती किती वर्षाची आहेत याचा जरा अंदाज घ्या. आणि त्याच्यातनं आपण काय काय गोष्टी, तुम्ही आंदोलनं करता, उत्तम आंदोलनं करता, भाषणही उत्तम करता, घराघरापर्यंत लोकांना विचार पोहोचवता, सगळ्या गोष्टी करता, लोकांना भेटत असता, सगळं काही आहे. पण ही सगळी गोष्ट करत असताना निवडणूक ही एक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या 2-4 वर्षामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांचं समीकरण मानलं जात आहे देशभरामध्ये, त्याचा विचार तुम्ही निश्चित करणं गरजेचं आहे. अन्यथा फक्त आंदोलनं करत राहू आपण.